प्रायम टीव्हीच्या कोंकणी बुलेटिनात मायेमागोचो येवकार हांव जवाहर. सुरवेक मुखेल खबरो. नोकरशाये बगर कशेंच जावं नजो करप्शन. सोडचे नात भ्रष्टाचाऱ्यांक. एक्टिविस्टांक सतावपाचे करात बंद. फेरदीन रेवेलोची सरकाराक ताकीद. पुराय संवसारान पयली इनफ इज इनफची डिजिटल सभा. सरवण कोमुनिदादीचे लोधा विरोधात पुलीस कागाळ. म्हणटात कोमुनिदादीन दिलो ना प्रकल्पाक रस्तो. आंदोलकांक सपोर्ट उक्तायल्ल्यान गांवच्या आंदोलनाक बळगें. सावली धरणादेगेक रावतले तळसयेकार उदकाक पादिशेर. म्हणटात फटयले सरकारान आनी सरकाराच्या मंत्र्यान. 24 वरां उदकाच्यो पोकळ घोशणा. दिव्यापना काळोख. सांगेकारांच्या वाट्याक बुरे दिन. आणि आता खबरो विस्तारान. गोंयभरच्या करप्शनात टीसीपीतले अधिकारी घुसपल्यात. ब्युरोक्रेट्सा बगर करप्शन शक्यच ना. ह्या अधिकाऱ्यांक ख्यास्त भागोनच सुटकेचो स्वास घेतले. इनफ इज इनफ चळवळीन निर्धार उक्तायला. अन्याय आणि जमीन घोटाळ्या विरोधात झुजतल्या एक्टिविस्टांचेर केसी घालपा बदला करप्ट ऑफिसरांचेर कित्याक कारवाय करिनात. सर फेरदीन रेवेलोन सरकाराक खडे गाठ प्रश्न विचारला. गोंय घटक राज्य दिसाचे औचित्य पळोवन इनफ इज इनफ चळवळीन पणजे आझाद मैदानार जाहीर सभा घेवपाची परवानगी मागलेली. आधी ती दिवन उपरांत सरकारी कार्यावळ आसा अशें निमित्त सांगून ती कॅन्सल केली. त्या उपरांत ही सभा ऑनलायन घेवची पडली. ऑनलायन सभेक घसघशीत प्रतिसाद मेळ्ळो. हे चळवळीचो प्रेरक निवृत्त न्यायाधीश सर फेरदीन रेवेलोन ऑनलाईन वचत मुदीर थीक प्रश्न मांडले. ऐकात. हे करप्शन जे चालू आसा न्ही कॅन नॉट बी डन विदाउट हेल्प ऑफ ब्युरोक्रेट्स. आनी देखून आमी हे 17 केसीस जे आज मुखार येयल्यात आमी फाटीं सरपाना. वी वील परसिस्ट. वी वील डू एवरीथिंग पॉसिबल टू सी that is corrupt bureaucrats, corrupt members in the town and country planning board are finally prosecuted. हो म्हजो माय प्रॉमिस आमच्या गोंयच्या भावांक आनी भयणीक. आमी तुमकां विचारतात आनी आमी म्हणटात all this must end forthwith and those involved in changing FIRs must be brought to task and punished. आमी ओगे रावतलेत, मोने जातलेत, or are we going to be passive spectators to the destruction of our villages and towns and our way of life, our संस्कृती. तुमकां दिसता की आमी गोंयचो लोक दोळे दामतलेत म्हणून? तुमकां दिसता आमी गोंयचो लोक सदांच मने रावतलेत म्हणून? ना. जागृतकाय जाल्या, लोक उबे जाल्यात आनी लोक मुखार सरतले. ही सगळी सेक्शनां चोवन आनी करप्शन चोवन हांवें प्रधानमंत्रीक बरयलें, एक चीट बरयली की सेक्शन 17(2), 39A and 17A are the major sources of corruption in Goa, and we are with you in fight against corruption. रावता हांव प्रधानमंत्रीच्या ऑफिसा लागून एक उत्तर येवपाक. अजून तरी उत्तर येयल ना. हे सगळें बंद करपाक टू स्टॉप ऑल दीज इलेगलिटीज आमी द गोवा एग्रीकल्चरल लँड्स ऍक्ट 2026 ड्राफ्ट केले, सगळ्या कडेन दिले. ओपोजिशन पार्टीजांनी हे बिल असेंब्लीक मांडला, पण हे अजून बिल डिस्कस जालें ना. आनी आतां आमी वतलेत गव्हर्नर कडेन. आमी मिटींग मागल्या की गोवा असेंब्ली समन करची म्हणून आणि हे बिल डिस्कस करची म्हणून. तशेंच आमची मागणी
हे 10 पॉयंट चार्टराची बद्दल आणि तातूंत आनी एक मुख्य म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी. ही कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी करपाक गांवांनी बजेटाक पयशे दिवचे म्हणून मांग केल्ली, पूण आज पासून 1 रुपय लागून सरकारान आपले बजेटींग दिलें ना. फेस्टिवलाक कोट्यांचे रुपये खर्च करतात, पूण आमच्या गोंयच्या लोकांक सांबाळपाक तेमचे कडेन 1 रुपय बी ना. इतली वर्सां जालीं आनी आतांय बी आमचे NGO एक्टिविस्ट लढटात. कोणा लागून? आपल्या फायद्याक लागून न्ही. हे लढटात गोंय सांबाळपाक, हे लढटात लोकां लागून, तेमची लायफ सांबाळपाक, आमची गोंयची अस्मिता सांबाळपाक, संस्कृती सांबाळपाक, आमचे दोंगर सांबाळपाक. आणि तुम्ही हेमचेर केसो घालतात. अरे तुम्ही सरकारी आणि जे दुसरे आसात, वाय डोंट यू फाईल केसेस अगेन्स्ट ऑल दिस करप्ट ऑफिशियल्स अँड करप्ट मिनिस्टर्स? सरवणच्या लोधा विरोधी आंदोलनाक बूस्ट मेळपा सारखी गजाल घडल्या. कोमुनिदाद प्रॉपर्टीत ट्रेसपासिंग केला अशी कंप्लेंट सरवणचे कोमुनिदादीन दिवचल पुलिशेंत केल्या. कमिटीनच तशें मिडियाक सांगलें. हे कंप्लेनीक लागून आंदोलनाक एक वेगळें मोडण मेळ्ळां. सरवण कारपूरचे कोमुनिदादीच्या जाळवणदारांनी सांगलें, कोमुनिदादीन लोधा प्रोजेक्टा खातीर परवानगी दिवंक ना. तरी लेगीत हो प्रोजेक्ट येयलो कसो? कोणें फटीची परमिशन दिल्या आसत जाल्यार ती कळपाक जाय. कोमुनिदादीची अशी खंयची NOC आसल्यार ती लोकांक दाखोवची अशें आव्हानय कोमुनिदादीन दिलां. आमी गांवा बरोबर आसात अशें थळावे कोमुनिदादीन जाहीर केल्ल्यान 50शी हुपलेल्या सरवणच्या आंदोलनाक आतां आनीक बळगें मेळ्ळां. दिल्ली जी ट्रेसपास आम्ही केल्या ती आता मी कलेक्टराक दितले, एक पंचायतीक आणि एडमिनिस्ट्रेटराक दितले आमी तेच्या प्रमाणे. त्याच्या म्हणून ते आमकां कितें सांगतात तेजेर आमी तांकां परत आन्सर दितले आमी. तेंचे कितें डॉक्युमेंट आसा तेंच्यांनी घेवन येवं. ट्रेसपासिंग कोणाच्या अगेन्स्ट घातल्या तुमी? आमी ट्रेसपास अगेन हेजेर घातला कंपनी लोकांक. तेच्या अगेन्स्ट घातलेले. आनी तुमी कितें मागलेलें पुलीस स्टेशनाचेर? कितें मागलां तेंचे कडेन? ना आमी फक्त हे मागला की आमी ट्रेसपास जाल्लेले आमची आसा प्रॉपर्टी. तुमच्या प्रॉपर्टीन? प्रॉपर्टी. आनी कोणाक दिता म्हण सांगलें तुमी? आमी कलेक्टराक दितले, कलेक्टराक, एडमिनिस्ट्रेटर आणि पंचायत. हय. आनी तुमचे हे आहा पळय कमिटी आहा पळय, ती कमिटी हितून हे आहा सहमत आहा? हे तुमी मग म्हणजे कमिटी आमच्या ना आसा, पूण ते म्हणटा की ना ते म्हणटा लिगल प्रोसिजराक आमी सगळे आसा म्हणटा. ओके ओके. कमिटी आसा आमच्या. तुमच्या बरोबर आहा कमिटी? आमच्या बरोबर आसा. आनी ते टोटल कितल्या जाणांनी सायन मारले तुमचे आतां हे? हेजेर आमची सादारण 60 जाणांनी सायन मारलेली आसा. कोमुनिदाद मेंबर्स आहा पळय, तो तुमी आतां ती फाल्यां दितले न्हू एका? विलेज आमच्या सुपराक आसा. ओके. फूल विलेज सरवणची कोमुनिटी आहा पळय तितली आनी विलेजीरूय आहा? ओके ओके. सगळे जाण भितर आसता. ओके. सगळ्यांनी आमी केल्ले आसता. इस्किराव म्हणून आसता. हय इस्क्रिवा. सगळे जाल्ले आहा. हे डिसिजन तुमचे एका कोमुनिदाद बॉडी मिटींग जाता पळय ते एका आमी आमच्या कुंडात जी बॉडी इलेक्टेड आसा पळय तेंका आपयलेले. तुमी केन्ना तेंका कितें NOC दिला काय ना कळना न्हू कितें जालें, आमकां खबर नासतना जालें. सो तेंच्यांनी आमकां सरळ सांगलें की आमी कोणाकूच केन्ना काय हे दिवंक ना. दिवंक ना जाल्यार हें जाला कशें हो प्रश्न आहलो तो. आतां आमकां कांयच खबर ना कोणी कितें जर फ्रॉड्युलंटली दिला सांगूंक शकना न्ही. आमकां कांयच खबर नासतना जर थंयसरल्यान फ्रॉड्युलंटली सगळो डॉक्युमेंट कसलो गेला आमकां कळना न्ही. सो आमी आयज हे फक्त इन्फॉर्मेशन बाबा हे आमची प्रॉपर्टी आनी तुमी हांगा सद्या हे केला, कोण कितें आतां येवनी पयलीं घराक आमच्या कडेन घेवन. आमी काय ना आमी काय कितें दिल्लें ना. कोण येता ते आमी पळयतले, येवनी पयलीं आमच्या कडेन. तुमी म्हणटा मागीर कितें आमी फुडलो प्रोसिजर करता. समज तर NOC कोणें दिलें जाल्यार तुमच्या कडेन येवन तेणी दाखोवचें. कोणी एकदा ते कळपाक जाय न्ही. आतां इल्लो येतलो आनी आमची प्रॉपर्टी सगळी एन्क्रोच करतलो कुंडाची. आमी तर एज अ मेंबर आमकां कोणाकूच खबर ना म्हणजे दिवंक ना अशें जालें ना. आनी आमची बॉडी येवन आमकां सांगलें आमी दिवंक ना म्हणून. दिवंक ना जाल्यार जालें कशें? सर ही आमची प्रॉपर्टी, हय ही तुमचे कुंदा प्रॉपर्टी, गांवकारांची गांवच्या लोकांची प्रॉपर्टी, गांवकारांची. म्हणून सगळे आम्ही गावचे कारापूर सरवण एक पंचायत असल्यामुळे ते आमचे आमचे पोलीस आम्ही जाय त्यांना त्यांना सपोर्ट करू शकता. म्हणजे इन फ्युचर लागलो जाल्यार आमकां सपोर्ट आसतलो. तुमची एक पंचायत सपोर्ट करपाकूच जाय. जर फाल्यां आमी खंय हाडले तेंच्यांनी आमकां सपोर्ट करूंक जाय. आमचेच गांव न्हू ते. हय सारकें. सरवण कारपूरचे फाटले ग्रामसभेत कोमुनिदादीचेर टिका जाली.
कोमुनिदादीन पयशे घेवन लोधाक प्रोजेक्टा खातीर रस्तो करपाक जमीन दिल्या अशे आरोपय जाले. त्या उपरांत कोमुनिदादीची बसका जाली. कोमुनिदादीन लोधाक कसलेंच परमिशन वा जमीन दिली ना. देखून आपले निपक्षपण सिद्ध करपाक कोमुनिदादीन लोधाच्याच विरोधात ट्रेस पासिंगाची कागाळ केल्या. ऐकात सर्वण कोमुनिदादीच्या जळवणदारांक. ऍक्च्युली आमकां ट्रिगर केन्ना जालें, आमचे जे पंचायतीन जेन्ना ग्रामसभा थंयसर एक पॉयंट येयल्लो की सर्वंट कोमुनिदादीन इल्लिगली पयशे खाला रस्तो दिला म्हणून. तेन्नाच्यान आमचे हे स्टार्ट जाले. तेच्या पयलीं आमकां काय खबर नासलेलें. सो तेन्ना आमी स्टार्ट केला हो प्रोसिजर. म्हणजे आमच्या बाबा सगळ्यांक युथांक आपूण सगळ्यांक विचारून बाबा केन्ना कितें दिला कोणाक खबर आसा काय. सो कोणाकूच हेच्या बद्दल काय खबर नासलेली. आनी कमिटी मेंबर्स कितें आहा, कमिटी मेंबर्स दोनदा आपयले, दोनूय फावटी येवंक ना. ज्या दिसा येयले तेन्ना तेणी सांगलें की आमी दिवंक ना म्हणून. सो तेच्या मागीर आमी तुम्ही मागीर फुडली स्टेप्स घेतलेले. एनओसी जर तुमकां तांकां जितली जाय जाल्यार आमकां जनरल बॉडी मिटींग घेवंक जाय. मिटींग घेवन तो ठराव मांडपा जाय. ठराव तो पास करून घेवंक जाय. त्याच्या नंतर तेंच्यान तांकां एनओसी दिवंक जाय. जाल्यार हय जर कोण एनओसी दिले तरी कोण आसतली ती कायदेशीर आसची ना. कोणी दिला जाल्यार कोणी म्हणटा. दिल्या जाल्यार ती फ्रॉड कोण दिल्या ती एका लागू जायना. सो कोमुनिदादी हें करून कन्सिडरेशन घेनासतना दिले आसतली अशी म्हणटा. जावं शकता न्हू. तर ते आतां फुडें चडले रोड करपाक म्हणजे कोणी तरी फ्रॉड कोण दिले आसतली. म्हणून तांकां कितें डॉक्युमेंट आमकां तेंच्या ते आमकां प्रोड्यूस करचे कितें ते. त्यांच्यान डॉक्युमेंट आपलो प्रोड्यूस करता आमकां. दिव्यापना काळोख म्हणटात तशें सांगे तळसय गांवांतल्या लोकांची अवस्था जाल्या. साळावली धरणादेगेक रावनय पिवपाच्या उदकाक थळावे पादेशीर जाल्यात. 24 वरां घसघशीत उदकाची घोशणाय पोकळ ठरल्या. माजी आमदार प्रसाद गांवकारान पायपलायनी घातलेल्यो, पूण सुभाष फळदेसाय कनेक्शनां दिवपाक पावलो ना. थळाव्यांनी तिडक उक्तायल्या. सांगेच्या तळसाय गांवांतल्या लोकांक सरकारान 24 वरां पिवपाचें उदक दिवपाचें आश्वासन दिल्लें, पूण तें आश्वासन सुक्यार पडलां. मेळटा तेवूय उदक पिवपाचें लायकीचें ना. सध्या लोकांक उदकाच्या 3 स्त्रोतांचेर निंबून रावचें पडटा. कांय प्रमाणात कोसळिल्ली बांय, हातान खणलेलो फोंड आनी एक बोरवेल. बोरवेलींतल्यान एका वेळार 10 मिनटांच उदक मेळटा. ऐकात साळावली धरण प्रकल्पाक लागून पुनर्वसित जाल्ल्या कुटुंबांचे हाल. उदका प्रॉब्लेम कितें जाता तुमकां? पळय उदका म्हणल्यार आतां उदक म्हणटा मेन न्हू. कोण येयला आमकां उदक पिवपाक म्हणटा ना. आमकां रांदपाक खाणा खावपाक म्हणटा हें खाता भायशें हें पाड्यालें कितें. आमदार सांगल्यार आमदार करता म्हणटा म्हण कोण करपाक तयार ना. 5 वर्स 10 वर्स जाले आमदार जालो तो. 1 वर्स गेलो तो. आतां तूं करता म्हणटा कांयच हें करता कितें. एक मतान हांगा गांव घातला काय म्हणटा मत पडटली अशें म्हणटा उलोवन वयता. हिसाब म्हणना म्हाका येवन हांगा कित्याक ह्यो ते उडवो न्ही. सरपंच आला सरपंच बांद म्हणटात बांय मारलेली ताका म्हणून येवन पळया आनी पळय हांगा. ती बांय केन्ना निवळ केल्या पंचायतीन? आतां आमचे कितें बांद बांय निवळ केली तूं म्हाका म्हणून हेच घेत ना हेच आवयता. आतां दुसरो कितें सोर्स आसा तुमकां उदकाचो हांगा? आनी कांयच ना न्हू उदका हें. उदका कांयच ना. पळय भणी गेल्ले पळय अर्द तास बसून उदक चलना. 1-2 मिनटां खबर इतलें. 10 मिनट धर आमी कळट न्हू आतां. आनी मागीर पिवपा न्हावपा बी पिवपा मागीर तितलेंच पळय उदक आनी मागीर रांदपाक गेल्यार उदक ना आमकां कितें. तें उदक वयर सट्टान वयर पाट मात सट्टान ना. तो मोठो पळय चालू केल्यार तो मोठो मागीर वयर पडटा. उदक आसतना चालू तो मातसो. आतां कितलीं वर्सां जालीं? आतां वर्सां चड जाली. 40-50 वर्सां जालीं मरे हांगा हें. आतां पूर्वी तुका धरण धाडल्यार पळय कितलीं वर्सां जालीं पळय 40 वर्सां जालीं नाही. हे कोण 4 बडकां हांगा आसा इतलीं. सरकार मंत्री करता करता म्हण फकत सांगतात, हातांतल्यान कांयच घडना. उदकाचें एक संकट जाल्यार जनावरां येवन शेतां भाटांची नासाडी करतात. तें दुसरें संकट ह्या लोकांचेर हुमकळत आसा. मंत्र्याची आश्वासनां आयकत आयकत म्हातारे जाल्यात. गांवांतल्या जाणट्यांनी खंत उक्तायली. आमकां ह्या उदकाचे चड त्रास आनी आमकां हांगा कितें करता म्हळ्यार एक जनावरां भरपूर लागता. गये दुकर सगळें कांयच करपाक दिना. कळ्ळें तुका. आनी आमकां हांगा 4 बडकां तें पळय कितें केलें तें खावपाक दिना. अशें त्रास. आनी हे सरकार कोण येयले जाल्यार आमकां हे उदकाची सोय करता म्हणटा म्हणून ते करून दिना. अशें करून आमकां सामकी त्रासां उडयल्या तेंच्यांनी. आमकां कांयच करपाक आमकां जायना मेळना. कळ्ळें का. अशे तरेन आमकां शेणयल्या. करताच म्हणटा
कित्याक तुमकां करया आज करया फाल्यां करया म्हणून आमी हांगा सांडले आमी म्हातार जाणटे सगळे आज कांय नज आमच्यांनी आज जेजे कडेन फूल भुरगीं करता आनी खाताले ते आमकां शकना अशे तरेन पडले आतां डेमान आतां पुलाट पळय दिल्ले पुलाट सारके दिल्लो आमकां थिंगसान परत आमी हांगा पावले उदक ना कांय ना कोण आनी पुलाट बुडले जमीन आमकां दिली मरे तेणी आनी परत बुडले आनी आतां आमकां तेणी दिता म्हणून सांगला आनी थोड्या कडेन दाखयला म्हळ्यार ती आतां उदक ना ताका कांय ना ताका कांय ना अशे तरेन आमकां ह्या सरकारान तरसां उडयला आनी एक कारखान कडलो कोणी बांदोडकार साहेबान तो कारखान्याचेर आमी इतले वर्सां झगडलेले आनी आज तो हे उडयलो कितें उडयलो कारखान बुडयलो आनी आमकां दर्या मारले हेंच्यांनी सांगतात आमी मोर्चाक घेवन गेलो कारखानो करून दी म्हणून अशें गाय मारून येता करता जायना त्या मागीर कळ्ळो का कितें अशें हेंच्यांनी उडयलो कोणी हे कमिटी आतां आसती आनी आमकां सामके बुडोवन उडयले कळ्ळो का आमचे आतां चौकश घेतनाय 12 वाटेन हेंच्यान आमकां पोटार पांय दवरला आनी आसा हे पुराय जगात गोंय नॅचरल ब्युटी खातीर फामाद सरवण कारापूरची जमीन लोधाक दितना थळाव्यांचे टेनन्सीचे भान दवरले ना ज्या मंत्र्यान ही जमीन TCP अंतर्गत BJP कडेन कनेक्ट असलेल्या बिल्डराक दिल्या त्या मंत्र्यान कोट्टींनी जोडला आसतलें पूण गांवाच्या वाट्याक घट्टण येतलें हेका एकूच उपाय सत्तांतर घडोवन हाडत केजरीवालान सांगला ये जमीन सर इसमें ना सर गांव का जो है जो प्रोजेक्ट रिलेटेड मैं बताता हूँ स्पेसिफिकली प्रोजेक्ट रिलेटेड में 2 चीज़ें हैं सर इसमें एक है कि जो जमीन सेल हुई है वो कारापुर रियल एस्टेट है तो कारापुर रियल एस्टेट है वो ये विश्वजीत राणे उसकी कंपनी है तो उसमें जो उसके कज़न ब्रदर है उन्होंने केस डाली है कि उनके भी उसमें शेयर है तो सेल डीड हुई है उसमें भी अभी कोर्ट केस चल रहा है तो उसमें भी इशू है प्लस जो लैंड ट्रांसफ़र हुई है उस कंपनी के नाम पे वहाँ पे भी डेट ऑफ कंपनी इनकॉर्पोरेशन और डेट ऑफ ट्रांसफ़र ऑफ लैंड टू द कंपनी इसमें गड़बड़ है तो उन्होंने अपनी तरफ से कोर्ट में ये किया और ये पोर्शन एक पोर्शन उन्होंने सेल किया हुआ है और उसमें जो पॉकेट्स है 70,000 और 40,000 स्क्वायर मीटर एरिया के वो अभी भी टेनेंटेड लैंड बाकी उन्होंने सेल कर लिया अपनी तरफ से तो कारापुर रियल एस्टेट कंपनी की तरफ से सर ये है कि जो ये हाउस ऑफ अभिनंदन लोधा इनका प्रोजेक्ट है तो हाउस ऑफ अभिनंदन लोधा ये है BJP के जो मिनिस्टर है महाराष्ट्र में उनके लड़के हैं हम लोग आज यहाँ पे कारापुर श्रवण गांव में आए हैं। यहाँ पे बहुत सारे लोग प्रोटेस्ट पे बैठे हुए हैं और मैं दिल्ली से इनका समर्थन करने के लिए आया हूँ। ये लोग प्रोटेस्ट किस लिए कर रहे हैं? गोवा एक बहुत ही खूबसूरत जगह है, मुझे लगता है कि वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल प्लेसेस ऑन अर्थ, लेकिन जिस तरह से आज की गोवा की सरकार इस खूबसूरती को, नेचुरल ब्यूटी को, यहाँ के एनवायरनमेंट को, यहाँ की इकोलॉजी को खराब करने में, बर्बाद करने में लगी हुई है, वो बहुत ही गंभीर है। ऐसा आरोप लगाया जा रहा है कि मौजूदा सरकार के एक मंत्री की है। किस मंत्री की है? CM साहब ये गोवा के लोगों को बताएं कि किस मंत्री की ये जमीन है जिसको इससे करोड़ों अरबों का फायदा हो। और ये आरोप लगाया जा रहा है कि TCP एक्ट के सेक्शन 39A के तहत जो परमिशन दी गई है लैंड यूज चेंज करने के लिए, वो भी देयर इज अ सीरियस कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जिसमें वो जमीन का कन्वर्जन किया गया है, उसके ऊपर भी जांच होनी चाहिए। भाजपाचो मंत्री असलेल्या लोकप्रतिनिधीन TCP ॲक्ट 39A वरवीं ही जमीन रुपांतरीत केल्या आणि लोधाक लाटल्या। ह्या कन्वर्जनाचो तपास जावपाक जाय अशें अरविंद केजरीवालान मागलें। गोंयांतलो सगळ्यांत व्हडलो प्रोजेक्ट थळाव्या लोकांक सैम भायरो करतलो असो भंयय अरविंद केजरीवालान उक्तायलो। क्योंकि यहाँ पे जो प्लेटो है
वो प्लेटो यहाँ के गांव के लोगों की खेती के लिए और उनके अपने जीवन के लिए बहुत इम्पोर्टेंट है। वो प्लेटो से में सारा वो ग्राउंड वाटर रिचार्ज होता है, जिसकी वजह से इनकी खेती होती है, इनके पीने पानी का वाटर बॉडीज को रिचार्ज करता है, सब कुछ करता है। प्लस ये पूरा इलाका जो है इकोलॉजिकली सेंसिटिव है और एनवायरनमेंट के हिसाब से बहुत इम्पोर्टेंट है। यहाँ पे 5.5 लाख स्क्वायर मीटर जमीन, उसके ऊपर एक बिल्डर 2000 से ज़्यादा ड्वेलिंग यूनिट्स बनाएंगे, जो पूरे देश विदेश से आके लोग उसको खरीदेंगे और यहाँ पे एक तरह से नई टाउनशिप बनाई जाएगी। इससे यहाँ के पूरा जो नेचुरल ब्यूटी, गोवा की नेचुरल ब्यूटी के लिए पूरी दुनिया में फेमस है, पूरी नेचुरल ब्यूटी ख़राब हो जाएगी, इसका एनवायरनमेंट ख़राब होगा, यहाँ के लोगों की खेती ख़त्म हो जाएगी, लोगों के इस ज़मीन में टेनेंसी राइट्स है उसका भी ख्याल नहीं रखा गया, कैशू नट्स उगाते हैं लोग यहाँ पे, तरह तरह की खेती करते हैं, वो भी सब खत्म हो जाएगी। तो बीजेपी यहाँ पे लोग ये आरोप लगा रहे हैं कि ये जो ज़मीन है, ये ज़मीन किसी मंत्री की है। किस मंत्री की है? मैं सीएम साहब से पूछना चाहता हूँ, यहाँ के जो प्रमोद सावंत साहब हैं, कि ये किस मंत्री की ज़मीन है? उस मंत्री को करोड़ों अरबों का फ़ायदा होगा ये ज़मीन बेचने से। और इसको TCP एक्ट के सेक्शन 39A में एग्रीकल्चरल लैंड को लैंड यूज चेंज करने की परमिशन दी गई है, तो मंत्री को तो करोड़ों अरबों का फायदा होगा। जिस बिल्डर को दी गई है, ऐसा आरोप लग रहा है कि वो बिल्डर बीजेपी से कनेक्टेड है, बिल्डर को भी करोड़ों अरबों का फायदा होगा। गोवा के लोगों को क्या मिलेगा? इस गांव के लोगों को क्या मिलेगा? इस गांव के लोगों को तो कुछ नहीं मिलेगा। इस गांव के लोगों को तो बर्बादी मिलेगी। इस गांव के लोगों का तो जीवन, खाना पीना सब बर्बाद हो जाएगा। वो बिल्डर कमाएगा और ज़मीन जिसकी है वो कमाएगा। तो हमें ये लगता है कि ये बीजेपी की सरकार 2 साल पहले ये सेक्शन 39 में लाई थी। सेक्शन 39 के तहत इसी किस्म के पूरे गोवा के अंदर कई परमिशंस दिए गए। केवल और केवल ये बिल्डर्स की सरकार है, ये कॉलोनाइजर्स की सरकार है, पूरे गोवा को बर्बाद करने में तुली हुई है। खूब भ्रष्टाचार हो रहा है सेक्शन 39 के तहत। भाजपवाले फकत बेटी बचाव बेटी पढाव म्हणपाक उरले, काँग्रेसीन गोंयांत 1980 वर्सा चलयांक मुफत शिक्षण दिवपाची स्कीम चालीक लायली, गोंयांत युनिव्हर्सिटी हाडली। तें गोंय आयज भारताचें अनएम्प्लॉयड कॅपिटल जावन रावला, कॅप्टन विरियाटो फर्नांडीसान सांगला। गोंय सरकाराक विजन ना, जॉब दिवपाचें उतर हें सरकार दरेके वेंचणुके वेळार दीत आयलें, पूण जॉब दिवचे बदला जॉब स्कॅम केलें। अजब म्हटल्यार ह्या जॉब स्कॅमांतय मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघांतल्यानच सुरवात जाली, पूण हे स्कॅम दामून उडयलें। काँग्रेस खासदार विरियाटो फर्नांडीसान मिडियाक सांगलें, पळय बीजेपी इज मास्टर इन केन्ना डिपिक्शन करता न्ही, प्रोजेक्शन करता, ते सारकें कितें फोटिंगपण करून 2014 पळय कितें केल्लें आयज लोकांक कळून येता कसलें फोटिंग मनीस आशिल्लो पळय तो। जो मनीस सांगतालो बेटी बचाव बेटी पढाव, सिंपल तुमकां सांगता, आमचे आयज तो फ्री बुक्स दिता। आमचो सिनियर लिडर आसा श्री ज्ञानेश्वर कांबळी, तो सांगतलो जेन्ना आमचो गोंय काँग्रेस सरकार आयिल्लो 1980, श्री प्रताप सिंग राणे जो चीफ मिनिस्टर आशिल्लो, ताणें चलयांक फ्री एड्युकेशन टील ग्रॅज्युएशन केलें, याद आसा तुमकां? म्हणजे पळय 1980 ऑलमोस्ट 46 इयर्स पयलीं युनिव्हर्सिटी हाडली, कॉलेजींत कितलो हें केल्लें, बट आमी खंय ना, हें नाका जाल्ले पॉलिसीक लागून आमी फाटीं पडटा। बेटी बचाव बेटी पढाव म्हणपाकूच उरले ते। आयज जे आमचे लिटरेट पळय, हांव एका पार्लमेंटरी कमिटीन आसा, जेन्ना आमी वेता आनी डिफरंट मिनिस्ट्री जेन्ना ते प्रेजेंटेशन दिता, गोंयचें नांव कितें येता न्हय, हायेस्ट लिटरेट स्टेट म्हण, हायेस्ट लिटरेट स्टेट आनी हायेस्ट पर कॅपिटा GDP, तें आतां कशें सकयल पडलें? शिकपण पळय आसा चड जाल्यार जॉब कित्याक ना? अनएम्प्लॉयमेंट, आयज आमी अनएम्प्लॉयमेंट कॅपिटल जाल्ले आसा इंडियेचे, भारताचे। सो खंय ना खंय ह्या सरकाराक विजन ना। आनी स्पेशली गोंयांत तुमी तर पळयशात, हो पळय मुख्यमंत्री आसा, जेन्ना 2017चे इलेक्शन आशिल्ले, तांणी सांगले कितले 50,000 जॉब दिता म्हण। 2019 जेन्ना लोकसभा जाले 10,000 जॉब दिता म्हण। 2022 इलेक्शन जाले आनी 10,000 दिता म्हण। ते खंयच ना जॉब, फक्त जॉब स्कॅम जाल्ले। व्यापम स्कॅम पळय MP जाल्ले, ताजेर व्हडलें हांगा जाल्लें। आनी सगळो तांचो फोकस खंय आशिल्लो, आमचे चीफ मिनिस्टराचे कॉन्स्टिट्युएन्सींसान नांव येतालें, सगळे हांगा जॉब स्कॅम जाला म्हण। कितें जालें? दामून दवरले। कितल्या लोकांचे पयशे गेले, कितल्या लोकांक फटयले जॉब दिता म्हण।
बट हांगा आमचो सरकार येतलो आनी हें सगळें चेंज करतले. इट विल बी अ ट्रान्सपरंट सरकार, ट्रान्सपरंट पॉलिसी, ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. गोंय प्रदेश काँग्रेसीचे कार्यकारिणीत काय महत्वाचे बदल जालेत. तेतूंतलो एक म्हटल्यार आदलो गोंय प्रदेश अध्यक्ष अमित पाटकराचे जाग्यार गिरीश चोडणकाराक प्रदेशाध्यक्ष केला. ह्या अस्कीत केल्ल्या बदलान गोंय काँग्रेसीत एकच बोळ जाला. कांय जाणांनी हो बदल न्हयकारतना राजिनामे दिल्यात. आयकत म्हापशेचो काँग्रेस समर्थक शशांक नार्वेकाराची प्रतिक्रिया. पळय, उकलपट्टी केल्या हे म्हणत रॉंग. अमित पाटकर बाबांनी 4.5 वर्सां प्रेजिडेंटची पोस्ट सांबाळ्ळ्या, वांगडा सगळे ब्लॉक सांबाळ्ळ्या, सगळे ब्लॉक. त्याच्या मदीं 2 इलेक्शनां जाली, ती सारकी सांबाळ्ळ्या. झेडपीची इलेक्शन जाली, आमी अलायन्स केले 2 पार्टी वांगडा. अशें करून कितलें तरी बरें काम तेणें केलें. आतां अशें मे बी जावं शकता सिच्युएशन की गिरीश बाबाक मातसो एक्सपिरियन्स चड आसा. सद्या तेंच्यांनी तामिळनाडू वचून एक बरी कॅम्पेन केल्ली. ऑफकोर्स आमचे सीट चड येवना, पण तरी आसतना मागीर पोस्ट इलेक्शन अलायन्स करून तेंच्यांनी एक आपले एक्सपिरियन्साची बरी एग्जाम्पल सेट केली. त्या खातीर म्हाका दिसता सेंट्रल आमचे जे हायकमांड आसा तेंच्यांनी डिसायड केला की ह्या लास्ट लेग आसा जो आमचो आतां बिफोर इलेक्शन, तेच्या खातीर मातशें आमकां सपोर्ट करपाक नवीन प्रक्रिया आमची एक्चुली 6 म्हयने पयलींच सुरू जाली, जेन्ना आमचे डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंट नवीन डिस्ट्रिक्ट केल्या. हे सगळे सेपरेट करून न्यू एक ऑर्गनायझेशन तयार करपाच्या खातीर हितूंतलो एक स्टेप. सो तेका काडप जावं तेका आनीक खंयचो तरी बरो रोल आसता. अशेंच हांव सांगूंक सोदतां, लास्ट इयर जेन्ना हांव 4 वर्सां ब्लॉक प्रेजिडेंट आसलो तेन्ना म्हाका एक काडून एक दुसरी पोस्ट ऑफर केल्ली. हांवें ती घेवून नासली पोस्ट, म्हणून 1 वर्स हांव विदावट खंयचो पोस्ट आसलो. पण पार्टी सदांच चिंतता की जे लॉयल तेंचे वर्कर्स आसा आनी जे तांकां सदांच सपोर्ट करपाक. सो हक्कलपट्टी अशें म्हणपाचें रॉंग. अमित पाटकर लास्ट टायम कॅन्डिडेटूय आसलो. तेका मे बी तेका आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीनी फोकस करपाक टायम जाय. तशेंच बाकीचे जे कॉन्स्टिट्युएन्सी आसा, आतां आमी नवीन कॅन्डिडेट न्यू ऑर्गनायझेशना वांगडा काम करता. सगळ्यांक नवीन डायरेक्शन न्यू टीमा वांगडा वर्क करपाक, कित्याक तामिळनाडू यंग टिमी वांगडाच फूल काम करून कॅम्पेन जाल्लें. तशेंच आमकां हांगा जाय. मडगांव बोड्डेचे सिल्वर ओल कॅफेत कॉलेज स्टुडंटां खातीर भारतीय जनता युवा मोर्चान मन की बातचे लायव्ह स्क्रिनींग घडोवन हाडलें. भाजपा उलयली आनी कृती केली ना अशें केन्नाच जालें ना. प्रायम मिनिस्टरा कडेन बोट दाखोवपाची कोणाच भितर कापाजदाद ना. नरेंद्र मोदीच्या कॅबिनेटा कडेन लेगीत कोणाक बोट दाखोवपाची कापाजदाद ना अशा उतरांनी गोंय प्रदेशाध्यक्ष दामू नायकान नरेंद्र मोदीची व्हडवीक गायली. मेहसाणा गुजरात आणि पयलींच्या कॉर्पोरेशन इलेक्शनाक ताका तिकेट दिली आनी ताका तोच निवडून आयलो. सो इट इज नॉट जस्ट कितें उलयतात हे तोंडान उलयतले आनी डिलिव्हरी काय ना अशें केन्नाच जावना. आनी म्हणून प्राऊडली हांव आयज सांगता तुमच्या फुड्यान उबो रावन की आमचो प्रायम मिनिस्टराक कोणाक अजून कापसतात ना अशें पोट दाखोवपाक की बाबा फुटींग कितें जाणें कितें तरी स्कॅम केला कितें तरी हें आसा कोणाक कापसतात. नॅरेटीव सेपरेट कितें आसा ताजे अख्खें जे कॅबिनेट आसा त्या कॅबिनेटाचेर सुद्दां एकल्याक सुद्दां कापसतात ना बोट दाखोवपाक की फलाना हें जालां तें जालां. 4 नेशनल रिकॉर्ड टूटे. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विनी शंकर, देव मीणा और कुलदीप कुमार, इन साथियों ने अलग अलग कैटेगरी में नए रिकॉर्ड बनाए. मैं सबसे पहले तो इन सभी को महज 2 दिनों के भीतर मेंस 100 मीटर रेस में नेशनल. नमस्कार गुरिंदरवीर, आपको भी नमस्कार, सत श्री अकाल. नमस्कार सर. नमस्कार सर. अच्छा भैया, आपने तो बहुत बड़ा अचीवमेंट किया है. आपकी जोड़ी ने भी बड़ा कमाल किया है. हमने संगीत में तो जुगलबंदी देखी थी, लेकिन चुनौती में जुगलबंदी होती है कि एक बार एक चुनौती दे, फिर दूसरा उस चुनौती को उठा ले, फिर तीसरी बार कर ले. बड़ा इंटरेस्टिंग विषय रहा है आपका. मैं चाहता हूं कि मन की बात के श्रोताओं को पता चले कि आप लोग के विषय में एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स, लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं आईसेक का भी जिक्र करना चाहूंगा. यह एक स्टूडेंट लेड नेशन वाइड नेटवर्क है जो एस्ट्रोनॉमी
और दिनों के भीतर आप दोनों ने 3 बार नेशनल रिकॉर्ड तोड़ा है। 100 मीटर रेस में दौड़ना, और जैसा गुरिंदर जी ने कहा कि लोग कहते हैं कि भारत के लोगों का तो बदल इस काम के लिए है ही नहीं, इतना मुश्किल होते हुए भी करना चाहेंगे कि कौन सा जज्बा था, क्या जीत थी, क्या सोचा था, कैसे कर रहे थे, ये कितना मुश्किल होता है। जो मेरेन पेडणेच्या भुरग्यांक नोकरी मेळना तो मेरेन पेडणेचो विकास जावपाकूच शकना हे मती दवरूनच पेडणेकारा खातीर कोचिंग सेंटर सुरू केले, डॉक्टर संजय कोरगांवकारान सांगले। धारगळे डॉक्टर संजय कोरगांवकारान सोमारा CBT कोचिंग क्लासेसचे कचेरेचे उक्तावण केले। ड्रीम बिग, स्टडी स्मार्ट, अचीव सक्सेस हे ब्रीदवाक्य उच्चारत पेडणेच्या मानेस्तांचे हजेरीत डॉक्टर संजय कोरगांवकारान त्याचे उक्तावण केले। पेडणे तालुक्यातल्या काही विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले। त्यांना पेडण्याचा विकास फक्त एम्प्लॉयमेंट, नोकरी जनरेशन करा, भुरग्यांक जर नोकरी ना जाल्यार पेडण्याचो विकास जावंक शकना। पण जेन्ना विचार येयलो तेन्ना म्हज्या बरोबर ही टीम आसलेली, ते सगळे जे म्हजे पेडणे विकास मंचाचेच प्रवक्ते आसा आणि हेंच्यांनीच एक फुडाकार घेवन आमी एक विचार केलो की जर आमकां गव्हर्मेंट जॉबान जर आमकां खंय तरी आमच्या भुरग्यांक फुडें व्हरपाक जाय जाल्यार तांकां एक कोचिंग सेंटर करचें पडटलें। आनी ही कल्पना केन्ना येयली, ज्या दिसा गोवा गव्हर्मेंटाचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी स्टाफ सिलेक्शन मार्फत गेली 1 वर्सां जे एम्प्लॉयमेंट आसलेले ते तेच्या मार्फत सुरू केले। जेन्ना हे तयार जाले तेन्ना फक्त एकूच प्रॉब्लम जावंक लागलो सामान्य भुरग्यांक की रिजनिंग आनी मॅथमॅटिक्स ह्या विशयान खंय तरी ते कमी पडपाक लागले आनी पेडणे सारक्या शहरात दसून खुबशीं कमी भुरगीं थंय पावली, मेरिटान आयली। आयज जेन्ना पेडण्या ह्या वर्सा 12वी आनी 10वी हे दोनूय एग्जामीक पेडणेच्या भुरग्यांनी टॉपर आयलेली, फर्स्ट इन ऑल ओव्हर गोवा इन टर्म ऑफ पर्संटेज जे आसलेले तितून। तेन्ना हो विचार आसलो कितकी हुशार भुरगीं आसा तांकां पयल्या नंतर एक विचार आयलो की आमी कित्याक हें करचें न्हू की CBT कोचिंग कित्याक स्टार्ट करचें न्हू। जेन्ना CBT कोचिंग करता तेन्ना एक प्रामुख्यान दिसलें कोण करूंक शकता, तर आमकां बोधी अकाडमी ती गोंयान प्रामुख्यान हेची स्टाफ सिलेक्शन किंवा GPSCचे एग्जामी आसता त्या सगळ्या जे भुरगे दिता तांकां ते ट्रेनिंग करता। सो तेन्ना आमी तेचे कडेन मेळून विचार करून ही CBT कोचिंग सेंटर पेडण्यान हाडपाक प्रयत्न केलो। जिणेंत शिक्षण भोव गरजेचें, शिक्षणाबरोबरच शिस्त, बरो मार्ग आणि कार्यपद्धत होलमता ॲडव्होकेट कार्लोस फरेरान सांगले। ZP मेंबर निलेश कांबळीन थिवी मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांक पुस्तकां भेटयली। मुफत पुस्तकां भेटोवपाच्या सुवाळ्यात कार्लोस फेरेरा उलयतालो। कार्लोस फेरेरान शिक्षणाच्यो कांय म्हत्वाच्यो टिप्स भुरग्यांक दिल्यो। आजच्या काळात आमच्या ह्या भुरग्यांक खंय तरी बारीकशे एक म्हाजे कडसून जाता तितलें हांव हेल्प करपाक ट्राय केल्लें आसा, जे एक आजच्या सर्वसाधारण लायफान इज व्हेरी नेसेसिटी, एक एक्चुअली गरज आसलेली आहा। आनी हांव अशें सरकाराकय मागता की जे स्कुलांनी जे बुक्स दिता पळय तेंचे पेमेंट्स घेता, पयशे आसता तांकां दिवचे पडटा। सो हांव सरकारा कडेन मागता की अशें हेच्या फुडें ज्या भुरग्यांक शिक्षणाक लागून हे बुक फ्री दिवचे, कित्याक आमकां खबर आसा की खुबश्यो गोश्टी आहा फॅमिली कडेन जाता जायना, आजच्या काळाक लागून लोक भुरगीं आमची शिक्षण फुडें घेवपाक पर्स्यू करपाक खूब डिफिकल्ट आसा। सो हांव हेतून व्हडलेशें कांय म्हाजें व्हडलो कांय हें म्हणना, पूण जे जाता तितल्यान म्हाजे खारीचो वांटो ह्या भुरग्यांक लागून शिक्षण करून फुडें फ्युचर आपलो बरो करचो हे हांव विचार करून एक बारीकसो प्रोग्राम म्हणल्यार सुरू करुया। गुड मॉर्निंग, थँक यू। कॅप्टन विर्या फर्नांडीस, अ ब्रेव सोल्जर इन द इंडियन नेव्ही, ताका आतां MP जाला सावथ गोवाचो, म्हूण इलेक्शन राशनी पयलें तो इलेक्शना बसनी पयलें आनी ताका भरपूर वर्सां वळखता, कित्याक हांव आदोगाद आशिल्लो नेव्हीचो आनी तो इंटरॅक्शन करतालो मोबायलें, आनी तो सद्दां शिंकून येतालो, ब्रिफींग सामको दितालो, आनी इट इज आय वूड से इन अ डिसिप्लीन कितें आशिल्लें शिक्षण आशिल्लें, डिसिप्लीन कित्याक ताका एक मेथड आशिल्लें, आनी तूं शिक्षण आहा तेन्ना तुका डिसिप्लीन मेथड एंड प्रोसिजर सगळें सामकें जाता। सो कॅप्टन विर्याक हे गांवाचो तिवीचो म्हणलो आतां
नेबरिंग विलेज म्हूण हिंगा तिवी कॉन्स्टिट्युएन्सीचो आनी सद्दां ताका मोग आशिल्लो गोंयचो आनी हांव खूश जालो की फकत रिटायर जाला आनी रिटायरमेंट पेन्शन घेयला तो लोकां पासत झगडपाक लागलो, लोकां पासत हिशोब काडपाक लागलो आनी गोंयचे पासत चिंतून तो फुडें आयलो. हांवें पासून कितले कोर्ट केसीस तेगे नांवां घायले गोंयचे पासत आनी मागीर तो इलेक्शनाक बसलो. आतां आमचो खासदार सावथ गोवाचो जाला. ताका एक व्हडल्यान ताळे दियात कित्याक तो आमचो ट्रू वॉरियर ऑफ गोवा. आमचो शशांक ZP कॅन्डिडेट आसा तो ZP शिवसायचो ZP मेंबर निलेश बाब कांबली. तेणें आयज प्रोग्राम घडयला भुरग्यां पासत भुरग्यांक चिंतून आनी हांव फकतां तो म्हाका फोन करता तेन्ना चिंता कसले प्रोग्राम घडोवपाक हाडपाक आनी भुरग्यां पासत बरें करपाक. आज तेणें हो प्रोग्राम घडयलो देखून हांव ताका कॉंग्रेच्युलेशन्स म्हणटा आनी ताकाय मातशे ताळे दियात. शिक्षण ना जाल्यार तुमी जाणात आमचे फुडार आमचे काबार जाता आनी भुरग्यांचे फुडार पासून काबार जातले, आमचे देशाचे फुडार काबार जातले. म्हण हे धाकले भुरग्यांक सांगता आज निलेश कांबळीन एक कार्यक्रम केला नोटबुक दिवपाक तुमकां. आनी नोटबुक व्हरोन घरा दवरपाचो न्ही. नोटबुक हांव एक तुमकां मागता भुरग्यांक सगळ्यांक आवय बापूक मातशें आयका. आमी ल्हान आसतना आमकां सांगताले रीड, रायट, रिसायट 3 R's म्हणटाले. रीड, रायट आनी रिसायट. वाच, बरोय आनी मागीर रिसायट. ते व्हडल्यान ताड्यान वाचपाचें. एक पाटी आमच्या भुरग्यांक एक पाटी पसून केलें जाल्यार उगडास दवर ते मनान वयता. पयलीं वाचला एक स्टोरी बूक जालें वयता मागीर काबार जालें. म्हण बरयलें तेन्ना तें तकलेन सामकें बसता. आनी तिसरें तें वाचलें जाल्यार आनी व्हडल्या ताड्यान मोडलें जाल्यार तें सामकें भितर बसता आनी भायर सरता. हें उगडास दवर. दीस इज द की टू सक्सेस ऑफ एड्युकेशन. आणि ह्याच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सएप करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि जिओ TV. मेळुया परत पळोवपाक प्रायम TV मोग आसचो.